नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चालेल. नमस्कार मॅडम. नमस्कार. करा ताई, नमस्कार. कीर्तीताई सुरुवात करा. कीर्तीताई. नमस्कार. आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड यांच्यातर्फे आयोजित असलेल्या मोफत व्याख्यान मालेतील या 32व्या पुष्पामध्ये मी कीर्ती मराठे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आज आपल्याला ज्योतिषाचार्य सौ चारुशिलाताई कांबळे या वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत, त्यांचेही मी हार्दिक स्वागत करते. आदिशक्ती गुरुकुलच्या संस्थापिका, सर्व पदाधिकारी तसेच सगळे सदस्य यांचंही इथे हार्दिक स्वागत आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात आपण एका छानशा गीताने करणार आहोत आणि हे गीत आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्नेहाताई मंडलिक. मी स्नेहाताईंना विनंती करते की त्याने आपले गीत सादर करावं. स्नेहाताई. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना, सिंधुर वदना तुझला नमितो, सिंधुर वदना तुझला नमितो, दर्शन दे मजला, सुख करता तू दुःख हरुनिया, तारी प्रभो सकला, विघ्न विनाशक म्हणती तुझला, विघ्न विनाशक म्हणती तुझला, तू अमुची प्रेरणा, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना, सर्व सुखाचा तू प्रभुदाता, सर्व सुखाचा तू प्रभुदाता, विद्येच्या देवा, विद्येच्या देवा, जनजीवनिया तूच शुभंकरा, जनजीवनिया तूच शुभंकरा, शुभ दिन फुलवावा, कर्पूर गौरा गणनायक तू, कर्पूर गौरा गणनायक तू, गाऊनी तव कवना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. धन्यवाद स्नेहाताई. आज या व्याख्यानमालेचा विषय आहे शून्य पैशातील वास्तु उपाय योजना. नमस्ते वास्तु पुरुषाय भू शय्याभिरत प्रभो, मत्गृह्यं धनधान्यादी समृद्धम कुरु सर्वदा. म्हणजेच पृथ्वीवर शयन करणारे प्रभू म्हणजेच वास्तु पुरुष, तुम्हाला नमस्कार असो आणि तुम्ही सदैव माझे घर, धन, धान्य आणि ऐश्वर्याने परिपूर्ण ठेवावे. वास्तू ही नेहमी निसर्गातील पंचमहाभूते आणि चुंबकीय ऊर्जा यांच्याशी सुसंवाद साधेल अशा प्रकाराने बांधली जाते. ते एक विज्ञान आहे. या शास्त्राचा मुख्य उद्देश वास्तू सकारात्मक ऊर्जा वाढवणे आणि त्या जागेमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करणे हेच असतं. पण दरवेळी त्या दिशेला ती गोष्ट करणे किंवा ठेवणे शक्य होत नाही. विशेषतः काही सोसायट्यांचा जो आराखडा असतो त्यानुसार आपण प्रत्येक वेळी वास्तूप्रमाणे आपण बांधू शकतो असं होत नाही. आणि मग त्यामुळे कधी कधी
त्याच्यामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. पण मग यावर आपल्याला उपाययोजनाही करता येतात. मग त्या कोणत्या? तर हे सांगण्यासाठीच आज आपल्या इथे आदिशक्ती गुरुकुलच्या संस्थापिका आणि ज्योतिषाचार्य सौ चारुशिलाताई कांबळे आज इथे आपल्याला लाभलेल्या आहेत आणि त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. खरं आदिशक्ती गुरुकुल, आदिशक्ती म्हणजेच त्या आदिशक्तीमध्ये सगळ्या इतर शक्त्या सामावलेल्या असतात. तशाच चारुशिलाताईंमध्ये सुद्धा इतर सगळ्या जणींच्या जे काही गुण आहेत ते सगळं त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. अष्टभुजापेक्षाही मी म्हणेन दशभुजा आहेत त्या, असंही म्हणायला हरकत नाही. त्या काही वर्ष कुशल उद्योजिका होत्या. त्या क्षेत्रातही त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर त्यांनी M.Com वास्तू, ज्योतिष, रेकी, हिलिंग, संमोहन तज्ञ, अंकशास्त्र, टॅरो कार्ड या सर्व क्षेत्रातील पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्या उत्तम लेखिकाही आहेत. आजपर्यंत विविध विषयावरील त्यांची 9 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच सकाळ आणि ॲग्रोवन पेपरमध्ये सलग 5 वर्ष त्यांनी लेखन केलेलं आहे. आदिशक्ती गुरुकुलच्या माध्यमातून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांसाठी उत्तम व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलेले आहे. आणि हे व्यासपीठ फक्त महिलांसाठीच नाही तर ते पुरुषांसाठीही खुले आहे. आदिशक्ती गुरुकुलचे YouTube चॅनल आणि वेबसाईटही उपलब्ध आहेत. अनेक अधिवेशने त्यांनी भरवलेली आहेत आणि अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. अनेक सभा संमेलनामध्येही त्यांनी विविध पदे भूषवलेली आहेत. अशा चारुशिलाताई दरवेळी आदिशक्तीमध्ये नवीन नवीन संकल्पना राबवत असतात. महिलांना प्रोत्साहन करून त्यांच्या कलागुणांना नेहमीच त्या वाव देत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व हे फणसासारखे आहे. जर काही चुकलं तर जेवढ्या हक्काने रागवतात तेवढंच चांगलं काम केलं तर कौतुकाचा वर्षावही करतात. तर अशा आमच्या या दीपस्तंभ आणि गुरुतुल्य अशा चारुशिलाताईंना मी विनंती करते की त्यांनी 0 पैशातील वास्तू उपाययोजना या व्याख्यानमालेचा शुभारंभ करावा. धन्यवाद. धन्यवाद ताई. तुमच्या कौतुकाचा वर्षाव झालेला आहे. माझी ओळख करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे श्री गणरायांचं स्मरण सुद्धा आरंभ गीतामधून स्नेहाताईंनी करून दिले. आता ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे वास्तुदोष निराकरणासाठी अतिशय कमी पैशात किंवा 0 पैशात काही उपाययोजना असतात. त्या विषयावर आज मी बोलणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम वास्तुदेवाची प्रार्थना करू आणि उपाययोजना सुरू करताना इथूनच सुरुवात करूया. कारण जसं आपण आपल्या दररोज देवपूजा करतो. देवपूजा करत असताना त्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांचे मंत्र म्हणता. प्रणम्य शिरसा देवम तर सर्वच म्हणत असतील. कुलस्वामिनीचं काही ना काही स्तोत्र म्हणत असतात. ओम नमः शिवायचा जप करत असतात. परंतु वास्तुदेवाची कुणीही प्रार्थना करताना मला दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकानं वास्तुदेवतेची दिवसातून 1 वेळा तरी प्रार्थना करावी. आणि ही प्रार्थना पुन्हा एकदा तुम्ही रेकॉर्डिंग ऐकाल त्यावेळेस लिहून घ्या. आता कदाचित तुम्हाला तितकंसं लिहायला वेळ मिळणार नाही. प्रार्थना अशी आहे. वास्तुदेवो दया सिंधू प्रणत क्लेशनाशाय सुखम देहि धनम देहि सुस्थिरम भवम वेश्मानि ओम नमो भूदेवम प्रसीदतु मम गृहे धनधान्यम आरोग्यम देहि सर्वदा. बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच देवतांना काही महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. सर्वच देवतांना खूप चांगल्या असं त्यांचं महत्त्व आहे आणि खरोखर सुद्धा या देवता
आपल्याला मदत करत असतात. ज्याप्रमाणे इतर सर्व देवांची आपण प्रार्थना करतो, त्याचप्रमाणे ही प्रार्थना प्रत्येकानं म्हणावी, अशी विनंती मी तुम्हाला करेल. आणि हीच खरी पहिली 0 पैशातील उपाययोजना आहे, असं मी तुम्हाला सांगेल. कारण 0 पैशातील उपाययोजनेमध्ये काय आहे? प्रार्थना करा ना तुम्ही. तुम्ही त्या भूदेवतेला सांगा ना, "मम गृहे धनधान्यम आरोग्यम देहि सर्वदा." का नाही देणार? आपण ज्या गोष्टीचा विचार करू, ज्या पद्धतीचा विचार करू, त्या पद्धतीचा घटना घडतात. आणि हेच 50% नशिबाच्या पलीकडं जर थोडंसं पलीकडं जायचं असेल, तर आपल्याला अशा उपाययोजनांच्या माध्यमातून जाता येतं. त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, की नशिबाच्या पलीकडे आपण जाऊ शकतो का? तर खरोखर नशिबाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. परंतु तरीसुद्धा जर का तुम्ही अ, चांगल्या उपाययोजना केल्या आणि परमेश्वराची प्रार्थना केली, तर त्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकेल. मग त्या ठिकाणी त्याला तुम्ही नशीब म्हणा किंवा प्रार्थना म्हणा, काही जरी असेल तरी सुद्धा सुधारणा या नक्की होतातच. आणि म्हणूनच मी तुम्हाला आता या ठिकाणी विविध प्रकारच्या उपाययोजना की ज्या 0 पैशामध्ये होतात. वास्तू अनेक ठिकाणी मी वास्तूसुद्धा बघायला जात असते. आणि अशा प्रकारे फ्लॅट सिस्टीममध्ये असेल किंवा आपल्या रेग्युलर घरात, बंगल्यात किंवा जिथं कुठे तुम्ही असाल, त्या ठिकाणी काही ना काहीतरी वास्तुदोष हा असतोच. अशा वेळेस काय उपाययोजना कराव्या असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस खूप महागाच्या उपाययोजना केल्यावर फरक पडेल असंही नाही. उपाययोजना म्हटल्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना असतात. रत्नांच्या उपाययोजना आहेत, क्रिस्टलच्या उपाययोजना आहेत, पिरामिडच्या आहेत, धातूंच्या उपाययोजना आहेत. अशा अनेक प्रकारच्या उपाययोजनांमध्ये सर्वप्रथम आपण ज्याला काही महत्त्व देतो, ते म्हणजे घरच्या घरी आम्हाला काय करता येईल. आणि म्हणून ह्या उपाययोजनांकडे आता आपण वळू. सर्वप्रथम ज्याप्रमाणे मनुष्याला दृष्ट लागते, त्याच पद्धतीनं आपल्या घराला सुद्धा दृष्ट लागू शकते. त्यासाठी आपल्या घरामध्ये घराच्या बाहेरच्या बाजूला काही व्यक्ती घराच्या आत सुद्धा कोहळा बांधतात, तर घराच्या बाहेरच्या बाजूला एक कोहळा बांधायचा आहे. जर तुम्हाला घराच्या आत बांधायचा असेल, तर पटकन दृष्टीस पडेल अशा ठिकाणी कोहळा बांधायचा आहे. परंतु कोहळ्या बांधण्यासाठी एक छोटीशी त्या ठिकाणी पुढे आपल्याला एक उपाययोजना त्या ठिकाणी करावी लागते. म्हणजे एक कोहळा जर तुम्ही घेतला, तर त्या कोहळ्याला एका साइडनं कुंकवाने ओम लिहायचं आहे. दुसऱ्या साइडने कुंकवाने स्वस्तिक काढायची आहे. तो कोहळा लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळायचा आहे. त्या लाल रंगाच्या कापडाच्या आत जिथे तुम्ही कोहळा ठेवलेला आहे, त्या ठिकाणी 11 लवंगा त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. आणि नंतर तो कोहळ्याची वरच्या बाजूला गाठ मारल्यानंतर तो कोहळा घराच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही ठेवला किंवा वरती अडकवला, तर त्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाची दृष्टी त्यावर पडते. दृष्टी पडते म्हणजे काय? की जी काही नजर असेल, मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल, ती त्या कोहळ्यावर जाते. आणि त्यामुळं आपल्या घरावर त्या व्यक्तीची दृष्टी ही दुसऱ्यांदा पडते, पहिल्यांदा पडत नाही. कुणाचीही दृष्टी आल्या-आल्या एखाद्या व्यक्तीवर पडू नये किंवा आपल्या घरावर डायरेक्ट पडू नये. मग ती दृष्टी ही दुसऱ्या कुणावर तरी पडली पाहिजे. मग ती कशावर पडणार? तर त्या कोहळ्यावर. मग त्या कोहळ्याचा रंग जर का लाल असेल, म्हणजे त्या कापडाचा रंग जर लाल असेल, तर कुठल्याही व्यक्तीचं लक्ष ताबडतोब त्या लाल रंगाकडे आकर्षिलं जातं. आणि त्यामुळे कोहळा हा जर घराच्या बाहेर बांधला
तर जास्त चांगलं. आणि जर का त्यातून सुद्धा तुम्हाला घराच्या आत बांधायचा असेल तर पटकन त्या कोहळ्यावर दृष्टी जाईल अशा ठिकाणी तो कोहळा बांधायला पाहिजे. तर म्हणजे पहिली ही उपाययोजना सर्वांनी लिहून घ्या. यामध्ये दुसरी उपाययोजना म्हणजे घर. आपण दररोज आपलं घर स्वच्छ करत असतो आणि घर स्वच्छ करण्यासाठी अनेक वेळा आपण फिनेल वापरतो. योग्य आहे, फिनेलमुळे माशा होत नाही, घर स्वच्छ राहतं, मान्य. पण त्या फिनेल बरोबर आत्ता मी तुम्हाला जे एक दुसरं फिनेल सांगते आहे, ते फिनेल प्रत्येकानं घरी तयार करून ठेवायचं. काय आहे? प्रमाण सांगते आहे आणि तुम्ही ते लिहून घ्या. 1 लिटर बिसलरी वॉटर घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये 10 ग्रॅम वावडिंगाची पावडर मिक्स करायची आहे. डायरेक्ट वावडिंग मिक्स करू नका. वावडिंगाची पावडर आयुर्वेदिक दुकानात मिळते. तर 10 ग्रॅम वावडिंगाची पावडर त्या पाण्यामध्ये मिक्स करा. त्या पाण्यामध्ये अजून 1 लिटर शुद्ध गोमूत्र ते त्यामध्ये मिक्स करा. साधारण छोटी 1 वाटी, छोटी हां, छोटी 1 वाटी बारीक मीठ त्यामध्ये मिक्स करा. मग लक्षात आलं? वावडिंगाची पावडर, थोडंसं मीठ, गोमूत्र, साधं पाणी हे सर्व मिक्स करून बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे. साधारण एका वेळेस 2 बाटल्या तुमचं तयार होतं. आणि जेव्हा तुम्ही फरशी पुसताना फिनेल टाकाल, त्या फिनेलमध्ये हे आत्ता मी सांगितलेलं दुसरं फिनेल त्यामध्ये टाकायचं. घराच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा आपण हे पुसत असतो, त्यावेळेस सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी त्या गोमूत्रामुळे नष्ट होते आणि वावडिंगाचा एक गुणधर्म आहे आणि तो म्हणजे वावडिंग शरीरातील सुद्धा सगळी निगेटिव्हिटी काढून टाकत असतो. त्याचं जर का उदाहरण सांगायचं म्हटलं, तर आपल्या शरीरामध्ये जर का जंत झाले, तर आपण काय घेतो? किंवा लहान मुलांना जर जंत झाले, तर आपण काय देतो? त्यांना वावडिंगाचं पाणी देतो. त्याच पद्धतीनं आपल्या वास्तूच्या आतमध्ये सुद्धा वावडिंगाची पावडरच्या पाण्यानं जर का तुम्ही पुसलं, फरशी पुसून घेतली, तर घरामधील निगेटिव्हिटी, जीवजंतू आणि इतर प्रकारच्या निगेटिव्हिटीज दूर होतात आणि म्हणून ही एक उपाययोजना महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे घराच्या प्रवेशद्वारावर जर स्वस्तिक, गोल्डन कलरचं स्वस्तिक जर का तुम्ही तिथं लावलं, चिटकवलं, तर ते सुद्धा छान आहे, शुभ आहे. स्वस्तिक बाजारात कुठेही मिळतं. आत्ता मी तुम्हाला ज्या काही वस्तू वगैरे यामध्ये सांगणार आहे, सर्व वस्तू शक्यतो सिद्ध केलेल्या असाव्यात. तर सिद्ध करणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे. पण सर्वसामान्य माणसांनी कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपल्या श्री गणपती बाप्पांचा मंत्र, नंतर कुलदेवतेचा मंत्र आणि त्यानंतर आराध्य दैवताचे मंत्रांच्या एक 2-2, 3-3 माळा तुम्ही त्या वस्तूवर जर का त्या ठिकाणी म्हटल्या, जप त्या वस्तूबरोबर म्हटला, तर ती वस्तू सिद्ध होते. त्यामुळं स्वस्तिक असेल, पिरॅमिड असेल किंवा रत्न असतील, त्यांची सिद्ध करण्याची पद्धत वेगळी आहे. परंतु तुम्हाला आत्ता घरच्या घरी करायचं असेल, घरच्या घरी एखादी गोष्ट तिथं दरवाजावर लावायची असेल, तर तुम्ही या पद्धतीनं सिद्ध करू शकता आणि दरवाजावर एक स्वस्तिक लावलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. स्वस्तिक प्रमाणेच दरवाजावर ओम सुद्धा लावतात, की ओममुळे सुद्धा दरवाजातून आपण जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असते. त्यामुळे असे शुभ चिन्ह दरवाजावर नेहमी लावले पाहिजे. त्या ठिकाणी कलश सुद्धा चालेल. हं. आता आपण दरवाजाचा विचार करतो आहोत आणि म्हणून मी दरवाजाच्या संदर्भातल्या उपाययोजना सांगते आहे.
दरवाजावर काळी बाहुली सुद्धा लावतात. ज्याप्रमाणे आपण कोहळ्याची उपाययोजना सांगितली त्याप्रमाणे काळी बाहुली, लिंबू हे जर का तुम्ही तिथे लावलं तर त्यामागं सुद्धा हाच एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की येणाऱ्या व्यक्तीची डायरेक्ट दृष्टी घरावर किंवा माणसावर न पडता त्या कोहळ्यावर किंवा त्या लिंबू मिरचीवर पडावी. अशा प्रकारे. त्याचप्रमाणे प्रवेशद्वार जर का पूर्व दिशेचं असेल तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांची फ्रेम अनेक व्यक्ती लावतात. परंतु मला तुम्ही सांगा, देवाने आपल्यासाठी काय-काय बरं केलं पाहिजे? देवाने देवघरात पण बसलं पाहिजे, दरवाजामध्ये पण बसलं पाहिजे, आपल्या घरामध्ये जिथं कुठं फोटो लावायचा आहे तिथं पण. किती कामं सांगतो आपण देवाला. त्यांचा सुरक्षिततेचा काही विचार करतो का? ऑलरेडी देव हे सुरक्षितच आहेत, तो वेगळा विषय त्यातला. परंतु जेव्हा आपण देवाला दरवाजामध्ये वरती एखाद्या रक्षकाप्रमाणे आपण तिथं ठेवतो, त्यावेळेस त्यांना ऊन, वारा, पाऊस याचा त्रास होतो. कुणालाही जर का आपल्यामुळे त्रास झाला, तर त्याचे निगेटिव्हिटी आणि निगेटिव्ह परिणाम आपल्यापर्यंत येतात. जर का तुम्हाला गणपती बाप्पा दरवाजावर ठेवायचा असेल, लावायचा असेल, तर त्याच्यावरती एक असं लेयर तिथं करा. लाफ्ट वगैरे म्हणतो ना आपण, की त्यांना ऊन, वारा लागणार नाही, अशा प्रकारे तुम्ही ते गणपती बाप्पा तिथं ठेवले पाहिजे. आणि गणपती बाप्पा जर तुम्हाला ठेवायचे असतील, तर ते पूर्व आणि उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारावर ठेवले पाहिजे. जर का दक्षिण, पश्चिम आणि नैऋत्य दिशेचं जर का प्रवेशद्वार असेल, तर तिथे मात्र आपले मारुतीरायांचा एक फोटो त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे वरच्या भागामध्ये तिथं लाफ्ट किंवा एखादा असा चौकोनी बॉक्स असणं आवश्यक आहे. ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो, त्याच गोष्टींमुळे इतरांना सुद्धा त्रास होतो. आणि म्हणून ती काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. पश्चिम, दक्षिण आणि नैऋत्येसाठी मारुतीरायांचा फोटो लावणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अनेक वेळा देवघर, आपल्या देवघरामध्ये अनेक पिढ्यांचे टाक असतात. मी काही वर्षापूर्वी एके ठिकाणी वास्तू व्हिजिट केली होती आणि त्या वास्तू व्हिजिटमध्ये कमीत कमी 3 पिढ्यांचे टाक, म्हणजे सर्व मिळून टाक 21 होते. 21 टाक. त्यामध्ये हे जे टाक असतात ते सुद्धा त्या घरामध्ये, मी त्यांचं उदाहरण सांगते, त्या घरामध्ये ते टाक काळे झालेले होते. मग असं पण होता कामा नये. मुख्य म्हणजे प्रत्येक अमावास्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेले देव, आपल्या घरामध्ये असलेले टाक यांच्यामधील देवत्व बाजूला काढून त्यानंतर हे टाक तुम्ही स्वच्छ करू शकता. माझं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. त्या देवतेमधील देवत्व बाजूला काढणं आवश्यक असतं. किती टाक असले पाहिजे ह्यावर मी नंतर बोलते. पण आता मी असं सांगते, की त्यामधील देवत्व का बाजूला काढायचं? किंवा आपण नवरात्रामध्ये सुद्धा नवरात्राच्या अगोदर अगदी देवघर स्वच्छ करतो, सर्व देव घासतो. त्याचप्रमाणे गौराई गणपती आपल्याकडे येतात, तेव्हा गौराईचा चेहरा, गौराईचे मुखवटे आपण स्वच्छ करतो. परंतु तुम्ही ज्या देवांकडे देव म्हणून पाहतात, त्यांच्यामध्ये देवत्व असतं. हे देवत्व, त्या देवतेमध्ये असलेलं देवत्व, त्या देवतेला तुम्ही रोज नमस्कार करता, त्या देवतेचे मंत्रजप तुम्ही करता, त्या देवतेला तुम्ही नैवेद्य दाखवता, त्या देवतेला तुमच्या मनातलं तुम्ही सांगत असता, म्हणजे त्या देवतेमध्ये देवत्व आहे.
आणि ज्या टाकांमध्ये देवत्व आहे, ज्या देवतांच्या मूर्तीमध्ये देवत्व आहे, त्या देवतेला तुम्ही लिंबू किंवा चिंच किंवा पितांबरी यांनी जेव्हा तुम्ही घासता, तेव्हा त्या देवतेच्या डोळ्यामध्ये ते आंबट असं ते त्या ठिकाणी ॲसिड जातं आणि त्या देवतेला त्याचा त्रास होतो. कुठेतरी त्यांचे जे काही जो त्रास होतो तो तुम्हाला लागतो. तर म्हणून काय करायचंय, की समजा जर का तुम्हाला अ, देवतेचं सर्व ते स्वच्छ करायचे असतील टाक, तर अगोदर देवतेला तुम्ही एक छोटासा वाटीमध्ये साखरेचा नैवेद्य दाखवा आणि त्या देवतेला सांगा, की थोड्या वेळासाठी मी तुम्हाला स्वच्छ करणार आहे आणि म्हणून थोड्या वेळासाठी तुमच्यामधील देवत्व आता बाजूला सारा. मी तुमच्या ह्या मूर्ती आणि टाक मी आता पितांबरीनं स्वच्छ करते आहे किंवा तुम्ही ज्यानी कशाने करणार आहात, त्याने मी स्वच्छ करते आहे आणि त्यानंतर मी अभिषेक करेल तुम्हाला. म्हणजे त्यांना अभिषेक करणं गरजेचं आहे. मग तुम्ही साधा अभिषेक केला तरी चालेल. दही, दूध, तूप, पंचामृत यांनी तुम्ही जर का अभिषेक केला तरी चालेल. म्हणजे तुम्ही सर्वप्रथम काय केलं पाहिजे, तर त्या देवतेमधलं देवत्व देवाला सांगून काढायचं आहे. नैवेद्य दाखवायचा, त्यांना सांगायचं आणि त्यानंतर देवत्व काढल्यानंतर तुम्ही ते स्वच्छ करायचे. स्वच्छ केल्यानंतर गार पाण्याने, गरम पाण्याने ते धुतल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करता, त्यावेळेस पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे, की हे देवते, तुमच्यामधील देवत्व तुम्ही मगाशी काढून ठेवलं होतं. आता माझं काम झालेलं आहे. आता हे देवत्व तुमच्यामध्ये पुन्हा यावं, अशी विनंती मी तुम्हाला करते आणि मी तुम्हाला आता अभिषेक करत आहे. मग अभिषेक करताना तुम्ही सर्व देवतांचे मंत्र म्हणा, गणपतीचे म्हणा, त्यानंतर कुलदेवतेचे म्हणा, कुलस्वामिनीचे म्हणा, स्वामी समर्थांचे म्हणा, तुम्ही ते मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक दही, दूध, तूप, मध यांनी तिथं अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर तुम्ही अ, कोमट पाण्याने आणि गार पाण्यानं त्या देवतांना धुतल्यानंतर मग ते पाणी त्या ठिकाणी अ, मग ते झाडाला वगैरे ते पाणी टाकू शकता, कुणाच्या पायदळी जाऊ देऊ नये. आणि ह्या देवतांची अशा पद्धतीनं त्यांना अभिषेक झाल्यानंतर मग हे देव धुवून पुसून पुन्हा जागेवर ठेवायचे आहेत. तुमचं जे काही साधना करायची आहे ती करून झाल्यानंतर नैवेद्य आणि आरती केल्यानंतर मग हे असं तुम्ही दर अमावास्येला करू शकता. त्याच पद्धतीनं प्रत्येक अमावास्येला घरामधून दही-भात आणि एक नारळ संपूर्ण घरावरून उतरून टाकायचे आहे. संपूर्ण घराच्या 8ही कोपऱ्यांमध्ये जाऊन तो दही-भात आणि तो नारळ उतरवून टाकायचा आहे. 4ही कोपरे, 8ही कोपरे, सर्व 8ही कोपऱ्यांमधून तो उतरून टाकायचा आहे वर-खाली करून. सर्व घरामध्ये तो फिरवायचा आहे. नंतर घराबाहेर जाऊन तो नारळ कुणाचाही पाय पडणार नाही, अशा ठिकाणी जाऊन फोडायचा आहे. हे लक्षात घ्या आणि तो टाकून द्यायचा आहे. तो नारळ परत घरी आणायचा नाही. जर का तुम्ही उतरवून टाकलेला दही-भात किंवा तुम्ही उतरवून टाकलेला नारळ हा जर कुणाच्या पायाखाली आला, तर त्याचा दोष तुम्हाला आणि त्या व्यक्तीला अशा 2 व्यक्तींना त्याचा दोष लागतो. म्हणून कोणाच्या पायाखाली येणार नाही, अशा पद्धतीनं उतरवलेलं जे काही उतारा आहे, तो तिकडे टाकून द्यायचा आहे. अशाच पद्धतीची आणखीन एक उपाययोजना ज्यावेळेस आपण जशा इतर सर्व साधना करतो, त्याच पद्धतीनं आत्ता सांगितलेला मंत्र वास्तुदेवो दयासिंधू प्रणतक्लेशनाशाय सुखं देहि धनं देहि सुस्थिरं भवं वेश्मानि ओम नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु मम गृहे धनधान्यम आरोग्यम देहि सर्वदा. हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणायचा आहे. एवढं एकच करा फक्त. आणि त्याच वेळेस हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे
दिशा किती आहेत? तर एकूण मुख्य दिशा 4, उपदिशा 4 या पद्धतीनं 8 दिशा आहेत आणि आकाश आणि पाताळ म्हटलं तर 10 दिशा. तर प्रत्येक दिशेकडे नमस्कार करायचा आहे आणि त्या दिशेकडे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल 2 वेळा, 5 वेळा, 3 वेळा, 9 वेळा, 11 वेळा त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. साधारण एका दिशेला 3 वेळा म्हटलं तर चालेल. प्रत्येक दिशेला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून त्या ठिकाणी त्या दिशेला नमस्कार करायचा आहे. पूर्व दिशेला नमस्कार झाला, की आग्नेय दिशेला करायचा आहे. म्हणजे उलटं असं नाही फिरायचं, तर पूर्वेकडून आग्नेयेकडे वळायचं आहे. मग आग्नेय दिशेला तसाच प्रकारे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर दक्षिण दिशेला सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून तिथे त्या ठिकाणी त्यांना त्या दिशेला नमस्कार करायचा आहे. प्रत्येक वेळा कमीत कमी 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणणं आवश्यक आहे. या पद्धतीनं 8ही दिशा आणि आकाश आणि पाताळ यांना सुद्धा ओम नमः शिवाय अशा पद्धतीनं म्हटल्यानंतर वास्तू शुद्ध होते. मग ओम नमः शिवाय का म्हणायचं? दुसऱ्या देवतांचे मंत्र का नाही म्हणायचे? तर या ठिकाणी वास्तुदेवता ज्यांनी निर्माण केली ती म्हणजे आपले शंभू महादेव, शंकरदेव आणि शंकराकडे अनेक शक्ती आणि अधिकार आहेत. त्यातला मुख्य अधिकार म्हणजे निगेटिव्हिटी काढून, जाळून, फेकून देणे. कारण याचं कारण सांगते. तुम्हाला वैज्ञानिक कारणं समजणं आवश्यक आहे. ब्रह्मदेवानं काय केलं? निर्मिती केली. हं? ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मदेवानं निर्मिती केली. विष्णुदेवानं संतुलन साधलेलं आहे आणि श्री शंकरांनी विनाश केलेला आहे. तर विनाश जर का त्यांना करायचा आहे, तर आपल्या शरीरामधील आजारांचा, वेदनांचा, त्रासाचा, आपल्या वास्तूमधील सर्व दोषांचा विनाश त्यांच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं 16 वेळा किंवा 8 त्रिक 24 वेळा ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. प्रत्येक दिशेकडे बघून त्यावेळेस मनातल्या मनात इमॅजिन करायचं आहे, की सर्व प्रकारची निगेटिव्हिटी अतिशय दूर निघून गेलेली आहे. 7 समुद्राच्या पलीकडे. ही एक उपाययोजना सर्वांनी दररोज करायची आहे. अतिशय उत्तम परिणाम मिळतात. त्यानंतर ज्या व्यक्ती अनेक व्यक्ती अनेक वेगवेगळ्या विद्या शिकत असतात. त्यामध्ये रेकी ही एक विद्या आहे आणि रेकीचे मिनिमम 4 सिम्बॉल असतात. हे सर्वांना माहीत आहे. हे जे 4 सिम्बॉल आहेत ना, हे 4 सिम्बॉल तुम्हाला Googleवर तुम्हाला नक्की सापडतील. त्यामधला पहिला सिम्बॉल हा डायकुमिओ हा याच्यातला सेकंड लेव्हल मधला, थर्ड लेव्हल मधला डायकुमिओ आहे. हं. तर असे हे जे 4ही सिम्बॉल जे आहेत ना, ते सिम्बॉल ड्रॉ करायचे. हे सिम्बॉल ड्रॉ केल्यानंतर ते किती ठिकाणी ड्रॉ करायचे? तर एक व्हाईट कलरचा A4 साइजचा पेपर घ्यायचा. त्यावर लाल रंगाने हे सिम्बॉल ड्रॉ करायचे आहेत. ते ड्रॉ केल्यानंतर प्रत्येक दिशेला एक पेपर चिटकवायचा आहे. मग तुम्ही तो प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा किंवा लॅमिनेशन करा, काही केलं तरी चालेल. 8ही दिशांना तुम्ही हे पेपर चिटकवायचे आहेत. हे सिम्बॉल त्यांचं काम करत असतात.
घरामधील निगेटिव्हिटी काढून टाकणे, घरामधली अ, सर्व बाहेरची परमेश्वराची ऊर्जा आपल्या घरामध्ये घेऊन येणे, हे कार्य त्या करत असतात. आणि त्यामुळं 4 सिम्बॉल त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक दिशेला 4 सिम्बॉल चिटकवायचे आहेत. हॅलो. 1 मिनिटासाठी थांबले होते. तर हे जे 4 सिम्बॉल आहेत ते 8 दिशांमध्ये लावल्यानंतर तुम्हाला त्याचे नक्की फायदे होतात. हं. तर हे करून पहा. मी स्वतः पण केलेले आहे. चांगले रिझल्ट मिळतात. त्याचप्रमाणे आणखीन एक साधी आणि सोपी उपाययोजना आहे. सर्वांना करण्यासारखी. प्रत्येक व्यक्ती करू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये काचेचा बाऊल, थोडासा मोठा असा काचेचा बाऊल असतो. साधारण एवढा. असा काचेचा बाऊल हा प्रत्येक व्यक्तीकडे असतो. हं. 1 मिनिट. 1च मिनिट. लिहून एक काचेचा बाऊल. त्या काचेच्या बाऊलमध्ये पाणी घ्यायचंय. हे पाणी दररोज सकाळी बाऊलमध्ये भरून ठेवायचं आहे. बाऊलमध्ये हे पाणी ठेवल्यानंतर एक वाक्य म्हणायचंय. माझ्या शरीरातील सर्व आजार, वेदना, त्रास, निगेटिव्हिटी, घरामधील सर्व वास्तुदोष आणि सर्व प्रकारच्या निगेटिव्हिटी पंचमहाभूतांमध्ये नष्ट झालेल्या आहेत. आम्ही सर्वजण आनंदी आहोत, खुश आहोत. हं? हे वाक्य किती वेळा म्हणायचंय? हे वाक्य सकाळी 3 वेळा म्हणायचं आहे. त्या पाण्याकडे पाहत-पाहत. बाऊलमध्ये असलेल्या पाण्याकडे पाहत-पाहत तुम्ही हे वाक्य 3 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर हे पाणी बाऊलमध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे. ते पाणी ओतायचं नाही. हे पाणी सकाळी ठेवल्यानंतर साधारणपणे दुपारी 2-3 वाजेपर्यंत ते पाणी तसंच ठेवायचे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी त्या पाण्यामध्ये शोषली जाते. मग दुपारी 2:30-3च्या दरम्यान हे बाऊलमध्ये असलेलं पाणी बेसिनमध्ये ओतून द्यायचं आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे, ते पाणी ओतून दिल्यानंतर पुन्हा बाऊलमध्ये दुसरं पाणी भरायचं आहे. त्या बाऊलमध्ये जे पाणी आपण दुसऱ्यांदा भरू, त्या पाण्याकडे पाहत-पाहत तेच मगाचच वाक्य 6 वेळा बोलायचं आहे. सकाळी आपण ते वाक्य 3 वेळा बोललो होतो आणि दुपारच्या वेळेस तेच वाक्य 6 वेळा बोलायचं आहे. माझ्या जीवनामधील, माझ्या घरामधील सर्व निगेटिव्हिटी, आजार, वेदना, त्रास, सर्व वास्तुदोष पंचमहाभूतांमध्ये नष्ट झालेले आहेत. हे वाक्य म्हणून झाल्यानंतर पुन्हा ते पाणी तसंच ठेवायचं आहे. ते पाणी लगेचच ओतून द्यायचं नाही. ते पाणी पुन्हा तसंच ठेवायचं आहे. सर्व घरामधील सर्व निगेटिव्हिटी त्या पाण्यामध्ये शोषली जाते आणि अशा पद्धतीनं काम सुरू राहतं. तुम्ही केलेली जी एक प्रकारे रेकीची ती एक पद्धत आहे. त्यानंतर
रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या अगोदर पुन्हा एकदा बाउलमधलं पाणी फेकून द्यायचे आणि दुसरं पाणी भरून ठेवायचं आहे. बाउलमध्ये पुन्हा एकदा दुसरं पाणी भरून ठेवल्यानंतर सकाळी जे वाक्य म्हटलं होतं, दुपारी जे वाक्य म्हटलं होतं, तेच वाक्य रात्री 9 वेळा म्हणायचं आहे. त्या बाउलमधील पाण्याकडे पाहत पाहत तेच वाक्य रात्री 9 वेळा म्हणायचं आहे. आणि पुन्हा एकदा ते पाणी रात्रभर तसंच ठेवायचं आहे. ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमला टेक्सला सिस्टीम असं त्याला म्हणतात. सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि संध्याकाळी 9 वेळा. अशा पद्धतीनं आणि त्यानंतर प्रत्येक वेळा पाणी भरून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ते पाणी रात्री भरून ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा टाकून द्यायचंय, पुन्हा नवीन पाणी भरायचंय. अशा प्रकारे ही सिस्टीम आहे. मग यामधलं एक वाक्य अत्यंत मी सांगितलेलं सर्व वाक्य महत्वाची आहेच. पण त्यामधलं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे आणि ते म्हणजे पंचमहाभूतांमध्ये नष्ट झालेले आहेत. तर जेव्हा पंचमहाभूतांना आपण विनंती करतो, त्यावेळेस आपल्या जीवनामधील आजार, वेदना, त्रास, सर्व निगेटिव्हिटी त्या पंचमहाभूतांमध्ये नष्ट होते. खरं सांगायचं तर एक असं म्हटलं जातं, प्रत्यक्ष श्रीकृष्णानं आपल्याला सांगितलेलं आहे, की आपले कर्म भोगूनच संपवायचे आहेत. आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्या सर्व गोष्टी भोगूनच संपवायच्या आहेत. पण मनुष्य प्राण्याला सुखी जीवन हवं आहे. मग अशा वेळेस आपणच शोधून काढलेल्या या उपाययोजना आहेत. मग खरं मला तुम्ही सांगा, की आपले जर भोग आपल्याला भोगायचेच आहेत, तर हे भोग असे नष्ट होतात का? तर हो, आपले भोग आपल्याला नष्ट करता येतात आणि त्याचं कारण म्हणजे पंचमहाभूतांमध्ये जर का आपल्या निगेटिव्हिटी टाकून दिल्या, तर काय-काय होईल बघूया. जर का अग्निदेवतेमध्ये तुमचे आजार, वेदना, त्रास जर जाळून टाकल्या, तर ज्या काही एक 10-15 पोतीभर अशी जी काही निगेटिव्हिटी असेल, त्याची जळून गेल्यानंतर त्याची राख किती तयार होईल? त्याची राख एवढीशी तयार होईल. मग ही जी राख आहे, ती जलदेवतेमध्ये वाहून गेली, तर काही राहील का? नाही राहणार. ही जी राख आहे, ती वायुदेवतेमध्ये उडून निघून गेली, तर काही राहील का? नाही राहणार. ही जी राख आहे, ही जी निगेटिव्हिटी आहे, ती जर का आकाश तत्वामध्ये निघून गेली, तर काही राहील का? नाही राहणार. म्हणजे आपले जे कर्म आहेत, जे भोगूनच संपवायचे कर्म आहेत, ते कर्म धरून चला, की जर ते खूप वाईट कर्म आपले असतील, धरून चला मागील जन्मामध्ये किंवा मागील सर्व जन्मांमध्ये किंवा आहे त्या जन्मांमध्ये आपण जर वाईट गोष्टी केलेल्या असतील, तर त्याचे वाईट कर्म निर्माण होतात. हे कर्म, वाईट कर्म जे काही निर्माण होतात, ते नष्ट करण्यासाठी जर का ते जाळूनच टाकले तर? आणि जाळून टाकल्यानंतर अग्निदेवता, अग्नितत्व आहे ना ते. त्यामध्ये जर जाळून टाकले, तर इतर जे पंचमहाभूत आहेत, जल, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, त्यामध्ये सुद्धा ते नष्ट होऊन जातात. मग काही शिल्लक राहतात का कर्म? तर हो, काही कर्म शिल्लक राहतात, की जे कर्म अदृढ आहेत, अतिशय वाईट कर्म आहेत, जे जाळले जात नाहीत. जे कर्म जळतच नाहीत, ते कर्म मात्र तुम्हाला भोगावे लागतात. पण तरी सुद्धा काही कर्म नष्ट होतात. आणि म्हणून पंचमहाभूतांमध्ये नष्ट झालेले आहे, हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे मगाशी माझ्याकडून रेकीचे सिम्बॉल सांगायचे राहून गेले बोलता-बोलता, बोलण्याच्या ओघामध्ये. तर रेकीचे सिम्बॉल कोणते ते मी एकदा सांगते, जे मी तुम्हाला पांढऱ्या झेरॉक्स पेपरवर लाल रंगाच्या शाईनं मी तुम्हाला ते रेखाटायला सांगितले. ते तुम्हाला
गुगलवर तर सापडतीलच, पण त्याची नावं फक्त मी या ठिकाणी सांगते की चोकुरे. चोकुरे हे जे काही हा एक सिम्बॉल आहे आणि हा सिम्बॉल म्हणजे परमेश्वरी शक्ती जी ब्रह्मांडामधून आपल्यापर्यंत येत असते. आपल्या घरापर्यंत, आपल्या स्वतःपर्यंत, आपल्या घरातील इतर व्यक्तींपर्यंत जी परमेश्वराची शक्ती आपल्याकडे येते, त्या शक्तीसाठी असलेला सिम्बॉल म्हणजे चोकुरे हा आहे. दुसरा सिम्बॉल आहे सहेकी. आणि सहेकी म्हणजे सगळी निगेटिव्हिटी काढून टाकणे, की ज्याप्रमाणे आपल्या अं, एक धरून चला खूप माती आहे. माझी ही पद्धत आहे समजावून सांगण्याची. खूप माती आहे शेतामधली माती आणि ती बाजूला आपल्याला काढायची आहे. तर आपण काय करू? फावडं हातात घेऊ ना? मग फावड्याने आपण ती बाजूला करू ना ती माती. त्या पद्धतीनं आपल्या शरीरामधील, आपल्या जीवनामधील सर्व प्रकारच्या निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी सहेकी हा सिम्बॉल त्या ठिकाणी ड्रॉ करून ठेवून द्यायचा आहे. आणि त्यानंतर पुढचा जो सिम्बॉल आहे तो म्हणजे होन्शा जेशोनेन. होन्शा जेशोनेन ही जी नावं मी तुम्हाला सांगतेय, ही सर्व जपानी नावं आहेत. ते तुम्हाला Googleवर नक्कीच सापडतील. त्या ज्या आकृत्या आहेत, त्या आकृत्या तुम्ही ड्रॉ करा आणि प्रत्येक दिशेला लावा. चिटकवा. प्लास्टिकच्या पेपरमध्ये चिटकवा किंवा त्याचं लॅमिनेशन करून आणा आणि ते चिटकवा. हे सिम्बॉल त्यांचं काम कंटिन्यू करत असतात. हे सिद्ध केलेले सिम्बॉल आहेत आणि शेवटचा सिम्बॉल आहे डायकुमिओ. आणि यापेक्षा अजून जास्त सिम्बॉल तुम्हाला पाहिजे असतील तर ओम, स्वस्तिक, कलश हे सुद्धा सिम्बॉल असतातच. तुम्ही त्याचाही वापर करून पाहू शकता. तर अशा पद्धतीनं या उपाययोजनांचा खूप चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे अ, हे जे शास्त्र आहे, वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांचं शास्त्र आहे आणि वास्तुदेवतेचं शास्त्र आहे, भूदेवाचं शास्त्र आहे, की त्यासाठी सुद्धा पुन्हा एक छोटीशी गोष्ट सांगते, की ज्यावेळेस मनुष्य प्राणी हा पृथ्वीवर राहत होता, त्यावेळेस एकही घर नव्हतं. मनुष्य प्राणी हा गुहेत राहत होता किंवा मोकळ्या भागात तो राहत होता. परंतु जेव्हा मनुष्य प्राण्याने स्वतःची घरं बांधली. काही वेळा हे जे आदिमानव जे आपले होते, त्यांनी गुहेमध्ये राहायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे जो माणूस हा प्रगत होत गेला. त्यांनी झोपडी बांधायला सुरुवात केली. त्यानंतर घरं बांधायला सुरुवात केली. त्यानंतर फ्लॅट बांधायला सुरुवात केली. एकूणच काय की ही जी पृथ्वी आहे ना, त्या पृथ्वीवर पंचमहाभूतांचा वास आहे. त्या पंचमहाभूतांना तुम्ही त्रास देता. त्या पृथ्वी तत्वाला तुम्ही त्रास देता बांधकाम करताना. त्या पृथ्वीला कुदळ मारता, फावडं मारता आणि पृथ्वी देवतेला त्रास होतो. तुम्ही जेव्हा घर बांधता, तर जर आग्नेय दिशेला अग्निदेवतेचं प्राबल्य आहे, अग्नितत्वाचं प्राबल्य आहे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अग्नितत्वामध्ये तिथं अग्नितत्वाची निर्मिती करणं आवश्यक आहे. तुम्ही वायुतत्वामध्ये जर का अग्नितत्वाची निर्मिती केली, म्हणजेच वायव्य दिशेला अग्नी तुमचा ठेवला किंवा तुमचा गॅस तुम्ही ठेवला, तर वायुतत्वामुळे म्हणजे प्रत्यक्षात तिथं वारा येत नसला तरी सुद्धा ते वायुतत्व आहे आणि त्यामुळे त्या घरामधील कलह, भांडणं वाढतात. ज्यांच्या घरामध्ये वायुतत्वामध्ये वायुतत्वामध्ये अग्नी आहे किंवा गॅस आहे, त्या घरामधील कलह, कटकटी वाढतात कारण वायू हा अग्नीला भडकवत असतो. म्हणून का सांगितलंय? का वास्तूनुसार
वास्तूनुसार आपली वास्तू असली पाहिजे असं म्हटलं जातं, पण ह्याचा नेमका अर्थ काय? की तुम्ही घरं बांधली, मग बाहेरच्या बाजूला जे तत्व आहे ना, ते घरामध्ये आतल्या बाजूला तिथे ते तत्व असायला पाहिजे. परंतु ते शक्य होत नाही. फ्लॅट सिस्टीममध्ये तर त्याहून होणार नाही. आणि म्हणून आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आग्नेय दिशा आहे, त्या ठिकाणी एक लाल रंगाचा बल्ब लावावा आणि त्या ठिकाणी सकाळी आणि रात्री, रात्री म्हणजे संध्याकाळी, सकाळी आणि संध्याकाळी एक तेलाचा दिवा लावावा. तेलाचा किंवा तुपाचा. की त्या ठिकाणी अग्नितत्वाची निर्मिती आग्नेय दिशेला होईल. मग त्या ठिकाणी काही दुसरं काही ठेवलेलं असलं तरी सुद्धा बरोबर आग्नेय दिशेच्या विभागामध्ये एक दिवा लावलेला असला पाहिजे. हे झालं अग्नी तत्वामध्ये. जर का तुमचं स्वयंपाकघर नसेल तर. त्यानंतर पूर्व दिशेला सूर्य उगवत असतो. मग पूर्व दिशेकडून भरपूर प्रकाश आपल्या घरामध्ये येणं आवश्यक आहे. तर अशा वेळेस पूर्व दिशेच्या खिडक्या उघड्या ठेवा. पण जर तुमच्या घराला पूर्व दिशेला खिडक्याच नसतील, तर त्या ठिकाणी फक्त सूर्यदेवाची प्रतिमा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. सूर्यदेवाची प्रतिमा तुम्ही पूर्वेला ठेवा. आग्नेय दिशेला दिवा लावून ठेवा सकाळी संध्याकाळी. दक्षिण दिशेला काय आहे? दक्षिण, पश्चिम आणि नैऋत्य या भागामध्ये पृथ्वी तत्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जर हे पृथ्वी तत्व दक्षिण, पश्चिम, नैऋत्य या भागामध्ये नसेल, तर तिथे काय करायचं? पहिली गोष्ट, शक्य असेल तर त्या भागामध्ये तुमची बेडरूम असणं आवश्यक आहे. कारण ते स्थिर तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्वामध्ये जेव्हा आपण 8 तास झोपतो, त्यावेळेस आपले विचार स्थिर होतात. म्हणून घराच्या दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेमध्ये 7 ते 8 तास आपण झोपणं आवश्यक आहे. जेव्हा आपण त्या ठिकाणी झोपतो, तेव्हा आपले विचार स्थिर होतात. म्हणून तिथे पृथ्वी तत्व बेडरूममुळे पण निर्माण होतं, परंतु ते शक्य नाहीये. आणि तिथं मोकळा भाग आहे. खूप मोकळा भाग जर त्या ठिकाणी असेल, तर तिथे पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व असणं आवश्यक आहे. जर तिथे जडत्व नसेल, तर त्या ठिकाणी एव्हरेस्ट पर्वताचं मोठं चित्र फ्लेक्स बोर्डवर करा. फ्लेक्स बोर्ड तुम्हाला जेवढा मोठा करता येईल तेवढा करा, की साधारण 2x2, 3x3 एवढा तरी असणं आवश्यक आहे. आणि हा फ्लेक्स बोर्ड घराच्या दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य ही जी दिशा तुम्हाला मिळेल, त्या दिशेला एव्हरेस्ट पर्वताचं चित्र त्या ठिकाणी लावा. त्या एव्हरेस्ट पर्वत असा असला पाहिजे, की त्या एव्हरेस्ट पर्वतावर सूर्यकिरणं पडल्यानंतर त्या एव्हरेस्टचं चित्र हे गोल्डन कलरचा तो एव्हरेस्ट पर्वत दिसतो. आणि म्हणून गोल्डन कलरचा एव्हरेस्ट पर्वताचा फ्लेक्स बोर्ड किंवा दुसरं कुठलं चित्र तुम्हाला जे काही शक्य असेल, फ्लेक्स बोर्ड असेल किंवा फ्रेम असेल. पण फ्रेम एवढी मोठी करता येणार नाही. तुम्हाला मोठी म्हणजे मिनिमम 2x2 असलं पाहिजे. मॅक्सिमम एक 4x4 तुम्ही करू शकता. तर हा एव्हरेस्ट पर्वताचं जर का तुम्ही गोल्डन कलरच्या एव्हरेस्ट पर्वताचं चित्र तुम्ही तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला जर का तिथे लावलं, तरी सुद्धा 0 पैशामधली चांगली उपाययोजना तिथं तयार होते आणि तिथे जडत्व निर्माण होतं, तिथे पृथ्वी तत्व निर्माण होतं. याच पद्धतीनं दक्षिण, पश्चिम, नैऋत्येला तुम्ही ही उपाययोजना करू शकता आणि यानंतर येते ती म्हणजे वायव्य दिशा. वायव्य दिशा म्हणजे वायुतत्वाची दिशा आहे आणि या वायुतत्वामध्ये
वायू तत्वाचं म्हणजेच वाऱ्याचं प्राबल्य जास्त असणं आवश्यक आहे. म्हणजे वायव्य दिशेची खिडकी सुद्धा तुम्ही उघडी ठेवायची आहे असेल तर, आणि त्या वायव्य दिशेला तुम्ही जे विंड चाइम्स असतात, ते विंड चाइम्स तुम्ही जे वाजतात, त्याचा छान सुंदर किणकिणाट, एक नाद, सुंदर असा नाद निर्माण होतो. ते तुम्ही तुमच्या घराच्या वायव्य दिशेला अडकवून ठेवा. जेव्हा जेव्हा वारा येईल तेव्हा तेव्हा त्याचा सुंदर असा नाद निर्माण होतो आणि त्यामुळे वायुतत्व बॅलन्स होतं आणि घरामधली नातेसंबंध चांगले राहतात. आता यानंतर येते ती दिशा म्हणजे उत्तर, आणि उत्तर दिशेमध्ये समुद्र आहे. मग समुद्र कुठे-कुठे आहे? तर पूर्व, उत्तर आणि ईशान्य या भागामध्ये, पृथ्वीच्या पूर्व, उत्तर, ईशान्य या भागामध्ये समुद्र आहे. म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व, उत्तर, ईशान्य या भागामध्ये कुठेही समुद्राचं चित्र लावणं आवश्यक आहे. आणि ह्या समुद्राच्या चित्रामुळे तिथे जलतत्वाची निर्मिती होते. त्याचप्रमाणे पूर्व दिशेच्या खिडक्या, ईशान्य दिशेच्या खिडक्या, उत्तर दिशेच्या खिडक्या आणि दरवाजे हे नेहमी उघडे असले तर धनसंपत्ती जास्त प्रमाणामध्ये तुमच्या घरामध्ये येते. जर त्या दिशेला दरवाजे असतील किंवा खिडक्या असतील तर नक्की उघड्या ठेवा. आणि जर नसतील तर आत्ता सांगितलं त्याप्रमाणे तिथे जलतत्वाची निर्मिती करा. म्हणजेच जलतत्वाचं चित्र त्या ठिकाणी लावा. चित्रांच्या बाबतीत अशा अनेक उपाययोजना आहेत. अनेक प्रकारची वेगवेगळी चित्र असतात. उदाहरणार्थ घोड्यांचं चित्र कुठे लावलं पाहिजे? पूर्व दिशेला लावलं तर जास्त चांगलं ना? आपली प्रगती, आपली घोडदौड ही अशी होते. तुमचं ऑफिस असेल, त्या ऑफिसमध्ये सुद्धा पूर्व दिशेला लावलं तर खूप छान. तर खरं सांगायचं तर खूप उपाययोजना आहेत. त्यामधल्या काही महत्त्वाच्याच फक्त उपाययोजना मी सांगितलेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा लक्षात ठेवा, की घराच्या पूर्व आणि ईशान्य या भागामध्ये देवघर किंवा देवाचा फोटो असलाच पाहिजे. ज्या घरामध्ये देवघर नाही, त्याला घर म्हणत नाहीत. तर प्रत्येक घरामध्ये देवघर असायलाच पाहिजे किंवा एक देवाचा फोटो असायलाच पाहिजे त्या पूर्व किंवा ईशान्य भागामध्ये. उत्तर भागामध्ये पण लावू शकता, परंतु देवाचं तोंड दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्या. उत्तर भागामध्ये लावलं तर तुमचं अ, पश्चिमेला देवाचं तोंड तोंड येईल अशा पद्धतीनं ठेवलं तर चालेल. आग्नेय दिशेला अग्नी असण्याचा प्रयत्न करा आत्ता सांगितलं त्याप्रमाणे. नसेल तर लाल दिवा किंवा लाल बल्ब त्या ठिकाणी लावा. अशा पद्धतीनं बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी असतात. अनेक उपाययोजना आहेत. मुख्य म्हणजे कुणीही आपले कुलदेवतेच्या ज्या उपाययोजना त्या कधीही विसरू नये. कुलदेवतेचं स्मरण, पूजा, आराधना ह्या झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी आपले जे काही कुलाचार आहेत, ते कुलाचार तुमच्याकडून घडले पाहिजे. अशा ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, की नवरात्रामध्ये जर का होम हवन असेल, ते करा. श्रावण महिन्यामध्ये लघुरुद्र ते केलं तर चालेल. घर नेहमी पवित्र वातावरणानं भरलेलं असलं पाहिजे. घरामध्ये अपशब्द बोलू नये. अन्यथा वास्तू तथास्तु म्हणते. तथास्तूचा अर्थ तसा तू. अगदी खूप खूप कमी शब्दामध्ये वास्तुदेवतेनं सांगितलेलं आहे. वास्तू तथास्तु म्हणते. आपण एखाद्याला म्हटलो, की "तू वेडा आहेस." तर वास्तू म्हणते तथास्तु.
म्हणजे काय, आपण जे बोललो तो बुमरँग होऊन आपल्याकडे परत येतं. त्यालाच म्हणतात तथास्तु, बुमरँग. आपल्याला इंग्लिश शब्द लवकर कळतो, मराठी शब्द समजायला वेळ लागतो. म्हणून तथास्तु म्हणजे तसा तू, म्हणून अपशब्द बोलू नये. आपल्या मुलांवर, आपल्या लहान मुलांवर आपण चांगले संस्कार लहानपणापासून करावेत. अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करणं आवश्यक आहे. खरं तर या उपाययोजना जर सांगायचं म्हटलं तर कमीत कमी 3 ते 4 तास लागतील. इतक्या उपाययोजना आहेत, की ज्या शून्य पैशातल्या आहेत. त्यामध्ये वनस्पतींच्या उपाययोजना असतात, झाडांच्या उपाययोजना, झाडांची त्या ठिकाणी फांदी त्या दिशेला ठेवायची असते. अशा उपाययोजना असतात. तर की जे आता मी सांगितलं तसं ते स्वच्छ ठेवणे आपली वास्तू, ही एक साधी सोपी उपाययोजना आहे. आणि एक जी उपाययोजना सर्वांनी करायची आहे, ती म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला 1 किलो मीठ, जाड मीठ आणायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला 1 किलो जाड मीठ आणायचं आहे. ते आणलेलं जाड मीठ काचेच्या बाउलमध्ये 10, बघा, हे काचेचे बाउल 10 असले पाहिजे. 8 दिशांना 8 काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ठेवायचंय आणि संडास बाथरूम जेवढे असतील तेवढ्या संडास बाथरूममध्ये सुद्धा ते काचेचे बाउलमध्ये मीठ ठेवायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी ठेवलेलं मीठ अमावस्येच्या दिवशी बाथरूममध्ये फेकून द्यायचंय आणि नंतर ते पाण्यामध्ये वाहून गेलं पाहिजे. ते इतर दुसरीकडे कुठं टाकून द्यायचं नाही, कचराकुंडीत टाकायचं नाही, अन्य ठिकाणी नाही. तर बाथरूममध्ये टाकून दिलं, की त्यावर पाणी टाकलं, की ते वाहून जाईल. मग प्रत्येक अमावस्ये पौर्णिमेला 1 किलो मिठाची ही उपाययोजना तुम्ही केली पाहिजे. यामुळं घरामधील निगेटिव्हिटी ते मगाशी जशी मी तुम्हाला पाण्याची उपाययोजना सांगितली, तशीच निगेटिव्हिटी शोषून घेण्याचं काम हे मीठ करतं. आपण काय करतो? क्रिस्टलच्या उपाययोजना करतो. क्रिस्टलच्या उपाययोजना खूप महाग आहेत. करायला हरकत नाही, करू शकता. परंतु मीठ म्हणजे एक प्रकारचे क्रिस्टलच आहेत. मग क्रिस्टलची जशा उपाययोजना करतो, तशी मिठाची उपाययोजना करा. सगळी निगेटिव्हिटी क्रिस्टलमुळे शोषली जाते. तर अशा प्रकारे घरामधील निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी या उपायांचा खूप चांगला उपयोग होतो. तर अशा प्रकारे मी माझ्याबद्दल मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगायचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा अगदी शांतपणे हे सर्व ऐकून घेतलं. त्याबद्दल सुद्धा मी तुमची अत्यंत आभारी आहे. जर का तुम्हाला काही शंका विचारायच्या असतील, तर तुम्ही तुमचा फोन अनम्यूट करू शकता आणि मला प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार मॅम. हां, बोला. हां. मॅम, तुम्ही ते बाउलमध्ये पाणी ठेवायला सांगितलं होतं, पण ते पाणीचं बाउल कुठे ठेवायचं? कोणत्या दिशेला ठेवायचं? कुठे पूर्व दिशेला ठेवा, कुठेही ठेवलं तर चालतं. शक्यतो मी किचन ओट्यावर ठेवते माझ्या. ओके. हं. आणि मॅडम, तुम्ही जे रेकीचे सिम्बॉल दिले होते, तर हं. मॅम प्रत्येक दिशेला वेगवेगळा कलर असतो असं मी ऐकलं. तर मग नाही, रेड त्याची काय? गरज नाहीये. तशी गरज नाहीये. तुम्ही एक झेरॉक्स पेपर घ्यायचा आहे आणि त्या झेरॉक्स पेपरवर 4ही सिम्बॉल ड्रॉ करायचेत. ते 4 सिम्बॉल त्यांचं काम बरोबर करतात. या दिशेला हा, त्या दिशेला त्या. हां, आहे. दक्षिणेला तुम्ही डायकुमिओ लावायचा आहे किंवा तुम्ही सहेकी लावायचा आहे. तिथली निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी. पण तशी गरज नाहीये. आत्ता मी सांगितलं तेवढंच करा फक्त. बरं, ठीक आहे. मॅम, 4 पेपरवर 4 सिम्बॉल आणि ते पेस्ट करून द्यायचे 4 दिशेला. 8 दिशांना करा. हो, सॉरी, 8 दिशांना. ठीक हं, आहे, ठीक आहे. हं. एकाच पेपरवर 4 सिम्बॉल काढले चालतात ना? हो, चालतं, चालतं. पण रेडच आवश्यक आहे का मॅम? हो, रेड, रेड. ओके, ठीक आहे. हातानं पण? नाहीतर मग कसं आपलं ह्यानं कॉम्प्युटरनं हे तयार करून ते पण लावलं तर? चालतं. कॉम्प्युटरवर केलं तरी चालतं. ठीक आहे. थँक यू मॅम. हं. मॅडम, एक प्रश्न होता, विचारू का? विचारा. टॉयलेट जर ईशान्येला आलं तर काय उपाय आहे का? एका मित्रात आले आमच्या. ऑलरेडी ईशान्य दिशेला जर टॉयलेट असेल तर तुम्हाला उपाय आहेत, परंतु करून फायदा होणार नाही.
मी बंद करा म्हणून दिशा सांगितलंय. ही देवतत्वाची, ईशतत्वाची दिशा आहे. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ईश्वर असला पाहिजे. तर त्यामुळं त्याची वैज्ञानिक कारणं आहेत. जेव्हा कधी वेळ मिळेल तर मी तुम्हाला वैज्ञानिक कारणं सांगेल, की ईशान्य दिशेला जर का अ, तिकडून येणाऱ्या पॉझिटिव्ह वेव्हज जर का आपल्याला मिळाल्या नाही, तर आपली प्रगती होत नाही. हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे ईशतत्वामध्ये त्या ठिकाणी वास्तुदेवतेचं डोकं त्या ठिकाणी येतं. मग ज्या ठिकाणी डोकं आहे, वास्तुदेवतेचं डोकं ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी संडास असेल, तर तुमच्या डोक्यामध्ये घाण भरली जाते आणि तुम्हाला आलेल्या चांगल्या संधी स्वीकारल्या जात नाही. तुम्हाला चांगल्या संधी मिळतच नाही. डोकेदुखीचा त्रास होणे, पॅरालिसिस होणे यासारख्या अनेक दोष त्या ठिकाणी निर्माण होतात. हे लक्षात घ्या. हं? तुम्हाला आता चालणार ना, जेव्हा ईशान्य दिशेचा संडास आम्ही पाडायला सांगतो. इलाज नाहीये त्याला काहीही. हां, बोला. मॅडम आपण सांगितलं की पौर्णिमेला 1 किलो मीठ आणून ते सर्व 8ही दिशेला ठेवायचे आणि नंतर अमावस्येला ते फ्लश करायचे. तर हो. मग नंतर अमावस्येला परत ठेवायचे की पुन्हा पौर्णिमेलाच नाही, ठेवायचे? अमावस्येलाच परत ठेवायचे. अमावस्येचे पौर्णिमेला फ्लश करा. पौर्णिमेच्या दिवशी ठेवलेले अमावस्येला तुम्ही तिथं दर 15-15 दिवसांनी ते फ्लश करायचे आहेत. हं? बर. आणि दुसरं असं की हे ईशान्य दिशेचे जे टॉयलेटचे आहे, तर त्याचं म्हणजे पूर्ण तो काढून दुसरीकडेच म्हणजे बनवावं लागेल का? हो, हो. त्याचा काही दोष वगैरे लागतो का मॅडम? म्हणजे संधी मिळत नाही. काढताना चांगल्या संधी मिळत नाहीत. नाही काढताना म्हणजे काही पूजा वगैरे हो. काही असते का? हो, हो. काय त्याची पूजा असते. जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं, की देव घासायला घेतले, तर आपण त्यातलं देवतत्व काढायला पाहिजे. काढून टाकलं पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही जिथं कुठं काय करताय ना, प्रत्येक गोष्टीचा त्रास त्या देवतेला तिथं होत असतो. उदाहरणार्थ जर तुम्ही तिथं तो संडास बाथरूम जर तुम्ही तिथला काढायचा असेल, संडास बाथरूम चालतं तिकडे. तर तो जर तिथं काढायचा असेल, तर भूमीला त्रास होतो. भूमीला तुम्ही कुदळ मारता. म्हणून भूमीला हळदी-कुंकू वाहून, नैवेद्य दाखवून, त्यांना नमस्कार करून, त्यांना सांगून, त्यांना विनंती करायची आहे, की आम्ही या ठिकाणी कुदळ मारणार आहोत. या ठिकाणचं हे काढून टाकणार आहोत. तर आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास होतोय, तर तो त्याबद्दल तुम्ही आम्हाला माफ करा आणि आता आम्ही हे काम करत आहोत, परंतु तुम्ही आम्हाला यासाठी क्षमा करा. अशा प्रकारे प्रार्थना करून नंतरच तुम्ही अ, हे आता सांगितल्याप्रमाणे तिथली बांधकाम वगैरे करू शकता किंवा तोडफोड करायची असेल. वास्तूमध्ये आपण अनेक वेळा तोडफोड करतो. हां. अजून पुढे मॅडम हां. मॅडम एक प्रश्न होता. एक्झॅक्ट मॅम पश्चिम दिशेला टॉयलेट आलं तर त्याचा काही साईड इफेक्ट? पश्चिम आणि वायव्य दिशेला टॉयलेट चालतं. ओके. पश्चिमचा अर्थ त्याला आपण इंग्लिशमध्ये त्याला वेस्ट असं त्या दिशेला म्हणतो. खरं म्हणजे दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. परंतु तरी सुद्धा जी दिशा वेस्ट होणारी आहे, ज्यामुळं मध्ये जे वेस्टेज आहे, जे नको आहे, ते पश्चिम दिशेला आणि वायव्य दिशेला गेलं पाहिजे. ओके. मॅम आता माझ्या घराची जे आहे ना वेस्ट साईडला टॉयलेट आहे एक्झॅक्ट. आता तुम्ही म्हटलं की बुवा साऊथ आणि साऊथ वेस्ट आणि वेस्टला समजा हिमालयाचं सॉरी एव्हरेस्टचं चित्र ठेवायचं गोल्डन कलरमध्ये. तर मग आता तिथे टॉयलेट आलं तर मग कसं ठेवायचं? दक्षिण-पश्चिम नैऋत्य दिशेचा एरिया हा बराच मोठा असतो. की ओके. दक्षिणेचा एरिया 45° पश्चिमेचा एरिया 45° आणि 45. हां, 45 आणि नैऋत्य दिशेचा 45° अशा पद्धतीनं हा जवळ-जवळ 120 अंशापर्यंत हा 130-135 पर्यंत हा फार मोठा एरिया आहे. तर त्यामध्ये तुमचं जे काही टॉयलेट बाथरूम जे आहे, तर ते साधारण एक 30-40 अंशामध्ये ते असणार आहे. उरलेली जागेमध्ये तुम्ही लावू शकता. ओके, ठीक आहे. थँक यू मॅम.
पण गोल्डन म्हणजे असं हॅलो पडलेलाच पाहिजे. मॅडम, हा बोला. नैऋत्येला टॉयलेट आलं तर चालतं का? नाही चालत, नैऋत्य कर्णिबाधा दिशेला होते. कर्णिबाधा होते. त्याच्यावर काय उपाय आहे का? उपाय असतात, भरपूर उपाय आहेत. परंतु मुख्य फरक पडतो ते त्या ठिकाणी नसण्यामुळे. त्याला उपाय आहेत. त्या ठिकाणी अ, तो भाग तांब्याच्या पट्टीने आणि लाल रंगाच्या टेपने तो भाग डिटॅच करता येतो आणि त्यामुळे तो दोष जातो. परंतु जर नैऋत्य दिशेला संडास बाथरूम असेल, तर करणी बाधा होते. बर हॅलो. चालेल. हं, थँक्यू मॅडम. हं. साऊथ ओपन आहे, एंट्री उत्तरेतनं आहे घराची दरवाजा, तर त्याला हं. काही रेमेडीज आहेत काय? पूर्ण साऊथ ओपन. साऊथ ओपनला रेमेडी आहे ती म्हणजे अ, पूर्ण साऊथला म्हणजे दक्षिण दिशेला हा, दक्षिण दिशेला. रुद्राक्षांच्या माळा हा, बाहेरच्या बाजूने लावणे. कारण की पूर्ण गॅलरीच आहे आणि घरात उत्तरेकडनं जेव्हा एंट्री करतो तेव्हा समोर दक्षिण आहे, पण माणसाचं फेसिंग आपलं पूर्वे साईडला येतं, म्हणजे एंट्री करून पूर्व आणि मग पूर्ण हॉल आहे असा. रुद्राक्षांच्या माळा दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेला लावाव्या. त्याची ही रेमेडी आहे आणि हम्म. उत्तर दिशेच्या खिडक्या ओपन ठेवा, दरवाजे ओपन ठेवा, हीच त्याची रेमेडी आहे. हं? ओके, ठीक. मॅडम, साऊथला गड्डा असला तर घरामध्ये? मग अपघात होतात. म्हणून तुम्हाला चालणार नाही साऊथला जर खड्डा कुठलाही असला तरी सुद्धा. तर मग मॅम त्याला उपाय? नाही. म्हणजे माझ्याही घराच्या साऊथला आमची अंडरग्राउंड वॉटर टँक होती. तर आम्ही ती काढली आणि ईशान्येला घेतली आणि जर तिथं असेल तर तुमचे पाय खूप दुखतात. प्रचंड पाय मॅम, दुखतात. तुमचे दुखतायत का आता? आईला पायाचा तर खूप त्रास होतो. हां, तो त्यामुळे होतो. तर मग मॅम, तिथे असं काही कट करण्यासारखं काही उपाय? हां, डिटॅच करता येतं. डिटॅच होऊ शकतं. तर तर मग तर कशाने करायचं डिटेल? डिटॅच तांब्याच्या पट्टीनं केलं जातं, परंतु तरीही तुम्हाला लगेचच समजणार नाही डिटॅच कसं करायचं ते. तो भाग तिथं तेवढाच तुम्हाला नेमका किती भाग डिटॅच करायचा हे तुम्हाला समजत नाही. बरं, ठीक आहे. हां, ठीक आहे हां. मॅम. मॅम, मी समजा ते फोटो काढून पाठवला तुम्हाला चालेल का? नाही, तेवढ्यावरून होत नाही. प्रत्यक्ष वास्तू ही बघावी लागते. वास्तू हा विषय असा नाहीये, की तो तुम्हाला एक 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि झालं, असं काही होत नाही. एक पत्रिका पाहायला सुद्धा 1 तास लागतो व्यवस्थितपणे पाहायची असेल तर आणि एक वास्तू व्यवस्थितपणे पाहायची असेल, तर 4 तास लागतात. मला स्वतःला तितका वेळ लागतो. कारण का आता आजूबाजूला काय आहे, नंतर वास्तूमध्ये किती डिग्रीवर काय ठेवलेलं आहे, त्याला कोणकोणत्या उपाययोजना दिल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. तर तुम्हाला एक उपाययोजना केली आणि झालं असं होणार नाही. बरं ते मॅम, समजून सांगाव्या लागतात. ॲटोकॅट मॅप दिला तर? नाही मी जास्त त्या टेक्निकलमध्ये मी जात नाही खरं म्हणजे. माझं मोबाईल न्यूमरॉलॉजीचं काम इतकं मोठं आहे ना, की मला बाकीच्या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ होत नाही. वास्तूची जी कामं असतात, तर ती सुद्धा मी फार जास्त घेत नाही. माझ्या म्हणजे एवढा जो काही 150-200 किलोमीटरचा प्रवास असेल, तर मी फक्त वास्तूचं काम घेते. लांबची कामही घेत नाही. कारण काय होतं, की हे मला जी घरातून जी कामं आहेत, माझ्या ऑफिसमधली आणि मोबाईल नंबरची कामं, त्याला मला प्रचंड वेळ द्यावा लागतो. तर वास्तूची कामं जी आहेत, तर तुम्ही एक काम करू शकता, की तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता. तुमच्या वास्तूचा प्लॅन घेऊन आणि त्या वास्तूमध्ये असलेली जी काही माती असेल किंवा त्या कुंडीतली माती असेल, ती पण तुम्हाला माझ्याकडे घेऊन यावी लागते आणि ओके. मग त्यानंतर मी तुम्हाला प्लॅनवरून सांगू शकते. जवळपास असेल पुणे, नाशिकपर्यंतचा एरिया, मुंबईपर्यंतचा एरिया, तर मी वास्तू व्हिजिटला जाते. फार लांब जात नाही. ओके. नाही मॅम, मी पुढच्या महिन्यात येणार आहे पुण्याला, तर मग मला भेटायची इच्छा आहे. मी या तुमचा ना या. जुना स्टुडंट आहे. या तुम्ही त्यावेळेस आपण बोलूया. हं? ओके. मॅम, अजून एक प्रश्न. समजा एक्झॅक्ट नॉर्थ ईस्टलाच गेट असलं तर मॅम, ब्लॅक कलरचं? कसं आहे माहिती आहे का, आता ब्लॅक कलर तुम्ही बदलू शकता, तिथं व्हाईट वगैरे देऊ शकता, स्काय ब्लू देऊ शकता तुम्ही त्या ब्लॅक कलरला.
हा एक मुद्दा आहे त्याच्यातला. दुसरा मुद्दा असा की ईशान्य प्रत्येक ज्या दिशा आहेत ना, ज्या 4 दिशा, मुख्य दिशा 4, त्या 4 दिशांमध्ये अ, काही ठराविक विभाग हा शुभ असतो. हं. तर त्यामुळे अगदी कोपऱ्यावर ईशान्य दिशा असेल आणि त्या ठिकाणी जर का तुमचं प्रवेशद्वार असेल, तर ते तसं चालत नाही. परंतु ते इतकं पण निगेटिव्ह नाहीये. ईशान्य आहे. तुम्ही फक्त त्या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा भेटतात तुम्ही मला, त्यावेळेस मी अनेक गोष्टी आणि अनेक उपाययोजना सांगते, की ते गेट कसं सरकवायचं, कुठं वेल्डिंग करायचं, इथपासून मी तुम्हाला त्यामध्ये सांगत असते. त्यामुळं प्रत्यक्ष भेटल्यावर खूप छान होईल. परंतु आत्ता मी तुम्हाला एवढं सांगेल, की त्या गेटला स्काय ब्लू कलर द्या. ईशान्य दिशेचं गेट चालेल. हे तात्पुरत्या स्वरूपात मी सांगितलेलं आहे. ओके. थँक यू मॅम. हं, हं. मॅडम एक विचारायचं होतं, जिन्याखाली आपल्याला टॉयलेट चालतं का म्हणजे आपल्या घरामध्ये? खरं तर जिने जिन्याखाली काहीच चालत नाही. अच्छा. परंतु जर पश्चिम दिशा असेल ओके. तर मात्र थोड्याफार प्रमाणात चालेल. पश्चिमेला. ओके. हो. अच्छा. काय ओके. होतं ते जिन्याखाली ती अडगळ असते हां. आणि ते नाही चालत खरं म्हणजे. पण जिन्याखाली ठीक जर आहे, स्पेस पश्चिम होती असेल म्हणून तर चालेल. हां, तर ते बाथरूम आणि टॉयलेट केलं होतं. हं. थँक यू. मॅडम समजा जिना दक्षिण साईडला असला तर चालते ना? दक्षिणेलाच असला पाहिजे. दक्षिणेलाच. ओके. दक्षिणेकडून इकडे पूर्वेकडे चढत जाणारा चालेल, हो. उत्तरेकडे चढत जाणारा चालेल. ओके. मॅम त्याच्यात असं काय आहे का क्लॉकवाईजच पाहिजे किंवा अँटी क्लॉक पाहिजे? क्लॉकवाईजच पाहिजे. कुठल्याही घराचं प्रवेशद्वार हे क्लॉकवाईजच पाहिजे. जर ते अँटी क्लॉकवाईज असेल तर कर्ज होतं. तुम्हाला झालंय का बघा? कोणाला नाही, जर असेल तर तसं नाही, सांगा. अँटी नाही, क्लॉकवाईज दरवाजा असेल तर कर्ज होतं तुम्हाला. नाही, पायऱ्या अँटी क्लॉकवाईज. हां, तेच ना. तुमच्या पायऱ्या म्हणजे जो तुम्ही घरात प्रवेश करता, तर ते तुम्ही जर अँटी क्लॉकवाईज केला, तर तुम्हाला कर्ज होतं. हां, दादा. क्लॉकवाईजच प्रवेश करायचा. ओके. तर मग मॅम त्याला उपाय? काही नाही उपाय. ओके. इतर गोष्टी पॉझिटिव्ह ठेवणे. त्याच्यामध्ये एक उपाय असा आहे, की उत्तर आणि पूर्वेच्या दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवणे. हा त्याचा एक उपाय होऊ शकतो. ओके. जर पूर्व आणि उत्तर अगदी म्हणजे पूर्ण भिंत बंदच असेल तर, म्हणजे काहीच खिडकी नाही, दरवाजा नसेल तर? तर तुम्हाला आर्थिक लाभ होत नाहीत. दक्षिणेकडून तुम्हाला आर्थिक लाभ होत असतात. दक्षिण दिशा ही पैसा देणारी आहे. सर्वच दिशांच्या माध्यमातून पैसा हा येत असतो. कारण का? तर 8 दिशा आहेत, तर 8 अष्टलक्ष्मी सुद्धा आहेत. 8ही दिशांनी पैसा येतो, परंतु प्रत्येकाची पैसा देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पूर्व दिशेचा पैसा अधिकारातून येतो. हा. उत्तर दिशेचा पैसा सहज इझी मनी येतो. तर अधिकार आणि इझी मनी मधून मिळणारा जो पैसा आहे तो तुम्हाला मिळत नाही. तर दक्षिणेकडून येणारा जो पैसा आहे तो सुद्धा इझी मनी असतो. परंतु दक्षिणेकडून येणारा पैसा हा त्रासदायक असतो आणि 12 तुम्ही जर त्याचं नीट मॅनेजमेंट केलं नाही, तर 12 वर्षांनी तो पैसा तुमचा एकदम संपतो. ओके. मॅम अजून एक प्रश्न होता. जसं तुम्ही म्हणे कलरचं, तर मॅम पूर्ण घराला अशा लाईट ग्रीन कलरच्या टाईल असल्या तर मग त्यांना काही इफेक्ट पडत असते का घरातल्या लोकांवर? हो, फरक पडतो आणि संपूर्ण घराला लाईट ग्रीन टाइल्स असू नये. ओके. हां, म्हणजे काय होतं की काही जो भाग आहे, जो नैऋत्येचा आहे, दक्षिणेचा आहे, त्यांना तो लाईट ग्रीन चालणार नाही. हा लाईट ग्रीन कुठे-कुठे चालेल? तर फक्त दक्षिण-पश्चिम नैऋत्येला चालणार नाही, इतर दिशांना तो चालेल. आपण कधी-कधी व्हाईट सुद्धा रंग देतो. सर्व लोक आता ती एक फॅशन आहे. व्हाईट कलर सगळ्या घराला व्हाईट कलर. ही फॅशनच तयार झालेली
केली आहे. तर अशा वेळेस काय करायचं, की तुमचे जे काही टाइल्स असेल किंवा कलर असेल, तर त्या दिशेला म्हणजे समजा पूर्व दिशेला क्रीम कलरचं तुम्ही तिथे काहीतरी तिथं फर्निचर ठेवू शकता. आग्नेय दिशेला तुम्ही केशरी कलरचं फर्निचर तुम्ही ठेवू शकता. तिथं किचन असेल तर केशरी कलरच्या ट्रॉलीज ठेवू शकता. दक्षिण दिशेला लालसर कलरच्या ठेवू शकता. नैऋत्य दिशेला पिवळा कलर असतो, पण तो जरा वेगळा पिवळा कलर आहे. लिंबू कलर असतो ना तो, तसा आहे. तर तो नैऋत्य दिशेला तुम्ही त्या कलरचं तुम्ही फर्निचर आणि पडदे तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. पडदे तर आपण नेहमीच बदलत असतो ना. प्रत्येक घराघरामध्ये अनेक ठिकाणी पडदे असतात आणि फर्निचर असतात. तुम्ही त्या कलरचं फर्निचर जर का तुम्ही तिथे केलं तर चालेल. वायव्य दिशेला ग्रे कलरचं फर्निचर, ग्रे कलरचे पडदे असं लावू शकता. आणि जो ग्रीन कलर तुम्ही म्हणताय तो उत्तर ईशान्य पूर्व या भागामध्ये चालेल आणि ग्रीन आणि स्काय ब्लू कलरचे पडदे आणि ग्रीन आणि स्काय ब्लू कलरचं तुमचं जे काही कपाटं वगैरे जे असतील, त्याला आत्ता सांगितलेला तो कलर तिथं दिला पाहिजे. कारण ते खूप सोपं आहे ते करणं. त्या दिशेमध्ये त्या तत्वाचं कलर तिथं असणं आवश्यक आहे. बरं. अजून मला वाटतं बरेच प्रश्न झालेले आहेत. सर्वांना आवडलंय का? हो मॅडम, खूप छान झालं. खूप छान मॅम. खूप छान. हो मॅडम, खूप सुंदर झालं. सुंदर झालं. अतिशय सुंदर. सर्वांना खूप खूप धन्यवाद. की आजच्या या ज्या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व आदिशक्ती पण हजर असतात. माझे सर्व विद्यार्थी हजर असतात. आमचे पदाधिकारी असतात आणि मला नेहमी मदत करणाऱ्या आमचे सेक्रेटरी, सहसेक्रेटरी आणि आमच्या आदिशक्ती ज्या गाणं म्हणणाऱ्या आहेत, त्या सुद्धा नेहमी हजर असतात. आणि फक्त त्यातून काय होतं, की जी एकी आमच्या आदिशक्तीमध्ये जर विशेष काही असेल, तर ती म्हणजे एकमेकांमध्ये असलेलं प्रेम आणि एकमेकांमध्ये असलेली एकी, एकमेकांना करायची मदतीची भावना आणि हीच गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि आदिशक्तीमध्ये आहे ते हे याच गोष्टी आणि याचा मला खूप आनंद वाटतो. सर्व माझ्या मैत्रिणी या ठिकाणी हजर आहेत, विद्यार्थी हजर आहेत. आमच्या आदिशक्तीच्या कार्यक्रमाला खूप गर्दी असते. त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. दर मंगळवारी असेच वेगवेगळे कार्यक्रम असतात. पुढच्या मंगळवारी चेहऱ्यांशी संबंधित असलेला कार्यक्रम आहे. खूप छान आणि विनोदी कार्यक्रम आहे. सर्वांनी त्या कार्यक्रमाला सुद्धा या पुढच्या मंगळवारी सुद्धा. तर मी जे मेसेज टाकते दर मंगळवारी त्याकडे लक्ष ठेवा. कुणाचं लेक्चर आहे पहा, नक्की येत जा. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. आता या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. खूप सुंदर ताईंनी इतकं छान सांगितलं. हो मॅडम. अगदी बिन पैशाची म्हणजे काहीच खर्च जास्त नाही, काही नाही, इतके सोपे उपाय ताईंनी सांगितले, अगदी सहज करण्यासारखी. आणि त्याचे फायदे, खर्च कमी आणि फायदे भरपूर असं असतं ताईंचं. आणि खूप ते आम्हाला सगळं प्रत्येक मंगळवारी वेगवेगळे विषय घेऊन येतात आमच्यासाठी सर्वांसाठी. आणि हे रेकॉर्डिंग पण असतं, पाहिजे तेव्हा सगळ्यांना ऐकायला मिळतं. नातेवाईकांना तुम्ही ही पाठवा आणि सगळ्यांनी चॅनल हे करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या चंद्रकला काडेताई या ठिकाणी आहेत, आता बोलतायत त्या. मला सुद्धा लक्षात राहत नाही सांगायचं, की चॅनलला सबस्क्राईब करा हे. परंतु कहाणेताई मात्र प्रत्येकाला सांगतात, की चॅनलला सबस्क्राईब करा. तर असं याला म्हणतात